हाल तर होतो वैभव सूर्यवंशी म्हणत असत काय ह्यांच्यात मला खेळवलं नाही ना, हारणारच तुम्ही. आणि तेच ज्या हारली इंडिया कुत्र्यासारखी हारली. आणि तिकडं सूर्यकुमार यादव आलं खुशत वेगळा खुशत होतो. काय पळून घेतलं मला कॅप्टन्सीवरून काढून, मला टीम मधून काढून शट्ट उठून घेतलं. तो डायरेक्ट असंच म्हणत असत. बाकी म्हणजे आयर्लंड सोबत हारणं इंडियासाठी एक तर धक्कादायक गोष्ट आहे, एक तर खतरनाक विषय होता. व पहिली गोष्ट तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा तुम्ही घेतला काय हरकत नाही. ते वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉड मधले जी ओपनिंग जोडी होती तुम्ही त्याला खेळवलं काही वाद. श्रेयस अय्यर कॅप्टन्सी चेंज काही हरकत नाही. तिलक वर्मा सगळं ओके. वॉशिंग्टन सुंदरची जागात नाही बनत हो. सूर्यकुमार यादवला ज्या प्रकारे म्हणजे टीम मधून कॅप्टन्सीवरून काढलं, टीम मधून बी बाहेर काढून टाकलं. सूर्यकुमार यादव 100% पुरा खुश झाला की हो बरं चला हारले. पण आपण फक्त व्हिडिओमध्ये बोलतोय, पण सूर्यकुमार यादवचे नेचर आपल्याला माहिती आहे की काय. सूर्यकुमार यादव हे एक्सपेक्ट करू शकत आहोत. बरं ठीक आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहे महत्वाचे म्हणजे भारताच्या आता पुढच्या मॅच मध्ये काय चेंजेस होते. तर सगळ्यात पहिले मला असं वाटत आहे की दोन विकेट कीपर आपण खेळू राहिलो. ईशान किशन, संजू सॅमसन. आयर्लंड सोबत सिरीज आहे. तर माझ्या असं मत स्पेशली की संजू सॅमसन पहिल्या मॅच मध्ये रन नाही केले ना, तर आपण संजू सॅमसनला बाहेर बसवून ट्राय करू शकतो वैभव सूर्यवंशीला है ना. त्याच्यानंतर ईशान किशन सेम विकेट कीपर तर एक पाहिजेलच. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर 4 नंबरवर, 5 नंबरवर तिलक वर्मा, 6 नंबरवर आपला म्हणजे शिवम दुबेला आपण ठेवतो किंवा अक्षर पटेल. एवढे ऑलराऊंडर खेळवले होते, एवढ्या ऑलराऊंडरची काही गरज नव्हती. वैभव सूर्यवंशीला बी घेतलं असतं. त्याच्यानंतर संजू 3ला, त्याच्यानंतर अय्यर 4ला असं काहीतरी केलं असतं. ईशान किशनला खाली ठेवलं असतं, एक्सपेरिमेंट करून बघितलं असतं. एवढे एक्सपेरिमेंट करतात एवढं करायला काय हरकत होता. पण ठीक आहे, आता पुढच्या मॅचची आपण गोष्ट करतोय तर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माकडून आपण ओपनिंग करवणार आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने ठीक आहे ओपनिंग करवू शकतो. त्याच्यानंतर 3 नंबरला आपण ईशान किशन, 4 नंबरला श्रेयस अय्यर, 5 नंबरला तिलक वर्मा, 6 नंबरला शिवम दुबे, 7 नंबरला अक्षर पटेल. एक एक्स्ट्रा बॉलर खेळवू शकतो किंवा एक एक्स्ट्रा बॅट्समन बी खेळवू शकतो आपण है ना. तर एक एक्स्ट्रा बॅट्समन कोण ते तुम्हाला सांगायचे, मी नाही सांगणार. माझ्या स्क्वॉड मध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला ऍड करायचा आहे. बाकी तुम्हाला कोणता प्लेअर ऍड करायचा आहे कमेंट मध्ये सांगा. बाकी त्याच्यानंतर आपण प्रसिद्ध कृष्णा, मी तर म्हणतो ना यार प्रसिद्ध कृष्णा बस जिरली आमची पहिल्या मॅच मध्ये जिरली आमची. आता प्रसिद्ध कृष्णाला दिलं पाहिजे बाहेर बसवून. बाकी हर्षदीप सिंग मला आहे ना आयर्लंड सोबतच्या स्क्वॉड मध्ये ना बॉलरांवर मला भरोसा नाही येतो. हर्षदीप खेळतो कुठं फेकून देतो. पण ठीक आहे, आज T20च्या बेस्ट बॉलर येतो आपला इंडियाच्या. बाकी हर्षदीप सिंग, हर्षित राणा, त्याच्यानंतर तुम्ही प्रसिद्ध कृष्णाला जर एक चान्स द्यायचे आहे तर देऊन द्या. बघा काय विषय. सेकंड T20 मध्ये जर भाऊने परत एखादी ओव्हर मध्ये दिले 27-28 तर मग भाऊला डायरेक्ट राम करून घ्या आणि विषय सोडून द्या. वर्ल्ड कप येतोय पुढच्या वर्षी, एशियन गेम येतोय. वर्ल्ड कप 28 मध्ये राहील. 27चा पण वर्ल्ड कप येतोय आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहे. आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.